अगदी लहान्यापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाकडे मोठा मोबाईल आहे। मी सुरुवातीला बोललो की सज्जना हो, कधी कधी मनाला प्रश्न पडतो काही काही घटना बघितल्याच्या नंतर की दादा तोच देश आहे का ज्या देशामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झालाय। कारण खऱ्या अर्थानं हा धर्म मंडप तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, हे उपकार त्या ठिकाणी त्या छत्रपती शिवाजी राजांचे आहे। मला छत्रपती शिवाजी राजा कीर्तनामध्ये सांगत असताना मला एका जणांनी प्रश्न केला होता की म्हटले महाराज, छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय आहे का? तुमचा छत्रपती शिवाजी राजा काय देव होता का? त्याला म्हटलं अरे दादा, माझा छत्रपती शिवाजी राजा देव नसला म्हणून काय झालं, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज देवळामध्ये देव आहे, देवळामध्ये देव आहे। हे उपकार आहे छत्रपती शिवाजी राजांचे। या जगामध्ये अशा अनेक त्या ठिकाणी घटना आपल्याला बघतो आपण, बघितल्याच्या नंतर फार त्या ठिकाणी आठवण येते राजांची। असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजांचा त्या ठिकाणी पुन्हा जन्म व्हावा। पण कधी कधी मनाला प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील, पण छत्रपती शिवाजी राजे जन्माला येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी जन्माला आल्या पाहिजे। एक प्रसंग मी आपल्याला या ठिकाणी सांगून जाईल बघा। छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला या सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती त्या ठिकाणी थया थया नाचत होत्या, फार त्या ठिकाणी शेतीची नासधूस केली जात होती, गोरगरिबांचं त्या ठिकाणी नुकसान केल्या जात होतं। आणि अशा वेळेला कोणीतरी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जन्माला यायला हवं। माझ्या ताईंच्या आईंच्या पदरावरती त्या ठिकाणी भर दिवसा हात टाकल्या जात होता। आणि असं जर छत्रपती शिवाजी राजांना कळालं तर काय त्या ठिकाणी शिक्षा दिली जात होते, एक 10 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो, लक्ष देऊन ऐका। पुणे जहागिरीमध्ये एक गाव होतं, ज्या गावाचं नाव होतं रांझा, आणि त्या रांझाचा पाटील होता, ज्या पाटलाचं नाव होतं बाबाजी विरगुजर पाटील। दौलदार रुबाब त्या पाटलाचं होता, पिळदार मिशा। आणि तो पाटील दौलात एक दिवस आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्याकरता निघाला। रांझा गावचा पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी त्याला त्या ठिकाणी पाटीलकी बहाल केली होती। बाबाजी भिकाजी गुजर असं त्याचं त्या ठिकाणी पूर्ण नाव होतं। तो बाबाजी विरगुजर एक दिवस शेतामध्ये फेरफटका मारण्याकरता निघाला आणि फेरफटका मारायला गेल्याच्या नंतर आपल्या शेताच्या शेजारी एक बांधावरती त्या ठिकाणी एक 16-17 वर्षाची मुलगी, लग्न तिचं झालेलं होतं पण विधवा ती होती, आणि कसलं तरी गवत त्या ठिकाणी ती काढत होती। आणि शेजारी एक 8-9 वर्षाचा तिचा भाऊ गणोजी त्याचं नाव, एका लिंबाच्या झाडाखाली सावलीला त्या ठिकाणी कसला तरी खेळ खेळत होता। हा पाटील त्या मुलीच्या पाठीमागे दबक्या पावलानं गेला आणि त्या मुलीला कुणीतरी आल्याची चाहूल झाली, कुणीतरी आल्याची चाहूल झाली म्हणून तिनं पाठीमागे वळून बघता क्षण आणि या पाटलानं पदर धरून ओढण्याचा क्षण एकच ती मुलगी बाबरली सावरली आणि विनंती करू लागली, नाही पाटील, पाटील मी तुमच्या मुलीसारखी, पाटील माझ्या पदरावरती हात टाकू नका, पाटील, पाटील मी तुमच्या मुलीसारखी आहे, पाटील माझ्या पदरावरती तुम्ही हात टाकू नका। त्या पाटलाला ती विनंती करू लागली। तो गणोजी तिचा भाऊ सोडण्याचा प्रतिकार करू लागला, पण त्या पाटलानं त्या मुलाच्या पुस्तकावरती त्या ठिकाणी लात मारली। तो मुलगा खाली बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला आणि बळ दिवसा या पाटलानं त्या मुलीच्या पदरावरती त्या ठिकाणी हात टाकला आणि ती मुलगी त्या ठिकाणी बेशुद्ध पडली। आणि हा पाटील डौला त्या ठिकाणी माघारी आपल्या गावामध्ये निघून गेला। काही वेळानंतर ती मुलगी त्या ठिकाणी शुद्धीवरती आली आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये विचाराचं थैमान नाचत होतं की अरे या पाटलानं माझ्या पदरावरती हात टाकलाय, गावातली लोक माझ्या वडिलाकडे कुठल्या नजरेनं बघतील, सगळा समाज त्या ठिकाणी मला नाव ठेवेल, हा समाज त्या ठिकाणी माझ्या वडिलाला नाव ठेवेल, कुठल्या नजरेनं हा समाज माझ्या वडिलाकडे बघेल, काय करावं तिला सुचेनासं झालं। आणि मनामध्ये एक विचार येऊन गेला की मी काय म्हणून जगावं, असा तिच्या मनामध्ये विचार आला।
चारही दिशेला बघितलं, समोर एक विंचची उंच कठाडाची विहीर दिसली. त्या विहिरीजवळ धावत पडत गेली. तो गणोजी शुद्धीवरती आला आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर त्यानं बघितलं माझी ताई इथं कुठं दिसत नाहीये. समोर बघितलं विहिरीच्या काठावरती जाऊन माझी ताई उभी आहे. म्हणून धावत पडत गेला. ताईला विनंती करू लागला, नाही ताई, ताई मला तू सोडून जाऊ नको. ताईला त्या ठिकाणी विनंती करू लागला. पण आपला भाऊ आपल्या जवळ येईपर्यंत सुद्धा तिनं त्या ठिकाणी थांबवलं नाही. धरला आपला देह आणि सोडला विहिरीमध्ये. संपवला शेवटचा श्वास, संपवला आपलं जीवन. हा गणोजी धावत पडत आला आणि त्या विहिरीच्या काठावरती येऊन उभा राहिला आणि उभा राहून त्या ताईला त्या ठिकाणी बोलू लागला की ताई, हे ताई, तू मला सोडून का गेलीस? ताई, तुझ्या छोट्या भावाचा तू विचार का नाहीस केला? ताई, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझ्या भावाच्या हातामध्ये राखी कोण बांधणार? ताई, भाऊबीजीच्या सणाच्या दिवशी त्या ठिकाणी मला कोण ओळणार? ताई सांग ना, मी ताई म्हणून कुणाला हाक मारायची? ताई सांग ना, मी ताई म्हणून हाक कुणाला मारायची? ताई, मी काय करू जगून? मीही तुझ्या बरोबर येतोय. असा शब्द तो त्या ठिकाणी बोलू लागला एका मेलेल्या ताईला. आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की नाही,